Good morning, friends. Today we are going to learn trees are the kindest things I know. मित्रांनो, आज आपण trees are the kindest things I know ही पोयम पाहणार आहोत. This poem has written by Harry Bain and in this poem he states the importance of trees. मित्रांनो, ही जी कविता आहे ती कविता हॅरी बेन या कवीनं लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये कवीनं झाडांचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. चला तर आपण काय करूया, कवितेला सुरुवात करूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. कवी बघा, कवितेचं शीर्षक जे आहे ते शीर्षक असं आहे की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, म्हणजे झाडं ही सर्वात दयाळू गोष्ट आहे मला माहीत असलेली, असं कवी कवितेच्या शीर्षकामध्ये म्हणतोय. चला तर कवितेला सुरुवात करूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. कवी म्हणतोय मित्रांनो की झाडं जी आहेत ती झाडं सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये म्हणजे सगळ्या सजीव प्राण्यांच्या मध्ये सर्वात दयाळू अशी गोष्ट आहे. द पोएट टेल्स अस दॅट ट्रीज आर द काइंडेस्ट लिव्हिंग बीइंग्स ऑन द अर्थ. म्हणजेच काय तर झाडं जी आहेत ती पृथ्वीवरती असलेली सर्वात दयाळू गोष्ट आहे असं कवी आपल्याला म्हणतोय. ते डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. आणि कवी असं म्हणण्याचं कारण म्हणजे झाडं कधीही कोणालाही हार्म करत नाहीत. हार्म म्हणजे हानी करत नाहीत किंवा इजा पोहोचवत नाहीत. दे सिम्पली ग्रो. ते काय करतात, फक्त वाढण्याचं काम करतात आणि जगामध्ये असलेले जे इतर सजीव आहेत त्यांना काहीतरी देण्याचं काम करतात. आता काय काय देतात बघा झाडं सगळ्यांना. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या झोपाळलेल्या गायी असतात त्या गायींना काय तर सावली देण्याचं काम ही झाडं करत असतात. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बाउल्स. आणि त्याचबरोबर बघा पक्षी जे असतात ते पक्षी काय करत असतात तर या झाडाच्या फांद्यावरती एकत्र येत असतात. या झाडाच्या फांद्यावरतीच पक्षी काय करत असतात, राहत असतात. म्हणून कवी काय म्हणतो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. गायींच्यासाठी सावली असेल किंवा पक्ष्यांसाठी निवारा असेल हे पुरवण्याचं काम कोण करतं तर ती झाडं करतात. पुढे बघूया मित्रांनो. ट्रीज गिव्स अस फ्रूट इन लिव्स अबाव. आता बघा मित्रांनो, माणसासाठी ट्रीज किंवा झाडं जी असतात फळं देतात, फ्रूट्स देतात. अँड वूड टू मेक देअर हाऊसेस ऑफ. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपली घरं जी असतात ती घरं बांधण्यासाठी लाकूड देण्याचं काम सुद्धा कोण करतात तर ही झाडंच करतात. आपलं लाकूड कोण पुरवतं, ही झाडं पुरवतो. म्हणून कवी काय म्हणतो की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. पुढे बघूया मित्रांनो. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. आणि मित्रांनो बघा, हॅलोवीन नावाचा एक सण असतो जो सण 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी शरद ऋतूमध्ये पाश्चात्य देशामध्ये काय केला जातो, हा हॅलोवीन नावाचा जो सण आहे तो सण साजरा करतात. आणि याच्यामध्ये काय केले जातं तर वृक्षाची जी पानं असतात ती पानं काय करतात तर बर्न करतात, जाळतात. आणि कवी असं म्हणतो हॅलोवीन सणासाठी जी लागणारी पानं आहेत ती पानं सुद्धा कोण पुरवतं तर वृक्षच पुरवतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि मित्रांनो शरद ऋतूमध्ये काय होतं तर या झाडांना नवनवीन पालवी फुटलेली असते. बघा हिरवी हिरवी नवीन अशी पालवी फुटलेली असते. दे आर द फर्स्ट व्हेन द डेज बिगिन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि बीम्स म्हणजे मित्रांनो रेज म्हणजे किरण. आणि कवी म्हणतोय की झाडं कोण आहेत, दे आर द फर्स्ट, ते पहिले आहेत. काय पहिले आहेत, व्हेन द डेज बिगॅन टू टच द बीम्स ऑफ द मॉर्निंग सन. आणि ज्या वेळेला सकाळचा सूर्य उगवतो त्यावेळेला त्याच्या किरणांना स्पर्श करण्याचं भाग्य सर्वात पहिल्यांदा कोणाला लाभतं तर ते झाडांना लाभतं असं कवी म्हणतोय. अँड दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन द इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो, ज्या वेळेला संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होतं त्यावेळेला सर्वात शेवटचा जो प्रकाश असतो तो प्रकाश पकडण्याचं काम किंवा तो प्रकाश ज्यांना लाभतो ते म्हणजे कोण असतात तर झाडं असतात. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. फ्लोट्स म्हणजे काय तर वाहत असतो
मार्गक्रमण करत असतो. दे हम म्हणजे गुणगुणणे. अ ड्रॉसी ललबाय, ड्रॉसी म्हणजे स्लिपी म्हणजे झोपाळलेले, अँड ललबाय म्हणजे काय तर अंगाई गीत. सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप, अंगाई गीत. आणि बघा मित्रांनो इथं कवी काय म्हणतोय, अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, आणि ज्या वेळेला रात्री चंद्र आकाशातून काय करत असतो, वाहत असतो, प्रवास करत असतो. दे हम म्हणजे गुणगुणत असतात. अ ड्रॉसी ललबाय, झोपाळलेलं अंगाई गीत जे आहे ते अंगाई गीत झाडं गुणगुणत असतात. ऑफ स्लिपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, आणि हे जे अंगाई गीत आहे मित्रांनो ती झाडं कोणासाठी गुणगुणत असतात तर ऑफ स्लिपी चिल्ड्रन, फॉर स्लिपी चिल्ड्रन, जी झोपाळलेली मुलं असतात त्यांच्यासाठी ही झाडं काय करत असतात तर अंगाई गीत गात असतात. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, आणि म्हणून कवी काय म्हणतो की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, ट्रीज आर द काइंडेस्ट लिव्हिंग बिईंग्स ऑन द अर्थ, असं कवी म्हणतो. याचं कारण काय, कारण झाडं कधीही कोणालाही त्रास करत नाहीत. ते काय करत असतात तर सदैव प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला आपल्याकडून काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून कवीनं या कवितेमध्ये ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो असं कवीनं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही कविता जी आहे ती कविता आपण आज पाहिलेली आहे. तुम्हाला जर कविता आवडलेली असेल तर काय करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो आपण अशा प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती बनवत असतो. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त काय करा, शेअर करा. आपण इथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.